नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, सक्षम विरोधक म्हणून काम करणार रोहित पवारांचं स्पष्टीकरण. लोहगड प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट. सिया गोयलनं 4 महिन्यांपूर्वी चेतन सोबत गुपचूप लग्न उरकलं. कुटुंबापासून लपून ठेवली लग्नाची गोष्ट. अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाईच्या धास्तीनं मालेगाव बायपासवरील नाल्यात खवा, ब्रेडसह खाद्यपदार्थ टाकून दिल्याचा प्रकार. सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी. वाशी टोल नाक्यावर बेस्ट बसचा अपघात. चालकाला अचानक फिट आल्यानं अपघात झाल्याची माहिती. 4 प्रवासी जखमी. वाळुंज MIDCत गॅस गळतीनं खळबळ. युद्ध पातळीवर दुरुस्ती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. दौंड शहरानजीकच्या वीटभट्टी गेल्या पाण्याखाली. व्यावसायिकांचं मोठं नुकसान. सातारा शहरातील गजबजलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर पाणी साचलं. गुडघावर पाणी साचल्यानं दुचाकीस्वारांसह 4 चाकी वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. पालघरमधील सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ. सूर्या नदीला पूर आल्यानं मासवण येथील मनोर पालघर मुख्य मार्ग पाण्याखाली. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. सातारा जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कास तलाव ओव्हरफ्लो. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं सातारकरांची पाणी टंचाईची चिंता दूर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.